भला हुआ मोरी माला टूटी, भला हुआ मोरी माला टूटी, मैं तो राम भजन से छूटी रे, मोरे सर से टली बला, हो मोरे सर से टली बला. इथे तर कबीरदास स्वतःला राम भजनापासूनच मुक्त करतात आहे. म्हणतात आहे, बरं झालं माझी जपमाळ तुटली. खरं म्हणजे ती माळ ना मुळात भक्तीची नाहीच आहे, ती माळ दिखाव्याची आहे. मी इतक्या वेळ जपमाळ जपली हे सगळं इतरांना सांगण्यातच बऱ्याच जणांना धन्यता असते. ती माळ आहे लोकांना दाखवायची माळ, समाजाच्या अपेक्षांची माळ, मी किती धार्मिक आहे हे दाखवणारी माळ. इथे ती भक्तीची माळ न राहता एक भजनरूपी व्यवहाराची माळ झाली अजून. अशी स्वार्थाने भरलेली माळ तुटल्याने कबीरदास म्हणतात, हे देखील संकट माझं टळलं. कारण खरा देव तर माळेत नाहीच आहे, तो मनात आहे. माळेने जपल्यापेक्षा मनाने जपला ना तरच ईश्वर प्राप्ती होते. आणि या ईश्वराचा अंश तुमच्यात, माझ्यात, प्रत्येक प्राणी मात्रात आहे. आणि तो जपला म्हणजे झाला. म्हणूनच कबीरदास इतके आनंदी होतात, कारण तिथे ते कर्तृत्वाच्या अहंकारातून मुक्त होतात बरं. म्हणजे मी इतकी माळ जपतो या कर्माच्या अहंकारातून ते मुक्त झाले.